एक मोठी बातमी समोर ते अशोक खरात याची एसआयटी कडून आता चौकशी पूर्ण झाल्याची अपडेट आहे। 7 तासांहून अधिक खरात याची चौकशी झाली आहे। अशोक खरातला घेऊन एसआयटी पथक रवाना झाला असल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। गेल्या 7 तासांपासून एसआयटी कडून अशोक खरात याची कसून खरं चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता ही चौकशी पूर्ण झाली असून अशोक खरातला घेऊन एसआयटी पथक रवाना झाले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय अपडेट? तर बघितलं गेलं तर तब्बल 7 तासाहून अधिकचा काळ जी आहे ती अशोक खरात याची चौकशी जी आहे ती एसआयटी पथकाने केलेली आहे। दुपारी 2 वाजेपासून या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली होती आणि अशोक खरात याची एसआयटी पथकाकडून धाडाधडती घेण्यात आली आणि 7 तासाहून अधिकचा काळ झाल्यानंतर आता एसआयटी पथक जे आहे ते त्याला घेऊन रवाना झालेलं आहे। आता अशोक खरात याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येईल। मात्र आज दिवसभरामध्ये जर बघितलं असेल तर 7 तासाच्या या कालावधीमध्ये अशोक खरातकडनं काय काय माहिती घेतली, जर याच्यावर जर आपण हे जर ठेवलं तर मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीपासून महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी जे आहे ते पहिले अशोक खरातांना प्रश्न विचारण्यात आले। आतापर्यंत किती महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे, जवळपास 100 व्हिडिओ जे आहे ते पोलिसांना मिळालेले आहेत। त्या दृष्टीने सुरुवातीला त्यांनी चौकशी केली। त्याच्यानंतर अशोक खरात आणि त्याच्या आसपासचे जेवढे जवळचे लोक आहे, निकटवर्ती आहे, त्यांच्या संदर्भातली माहिती पोलिसांनी त्याच्याकडनं जाणून घेतली। का यांच्यासोबतचा तुमचा संबंध कसा आला आणि कुठल्या कारणाने आला याची देखील माहिती जी आहे ती एसआयटी पथकाने जाणून घेतली। त्याच्यानंतर अशोक खरात त्याच्या घरातनं, फार्म हाऊसमधनं ज्या गोष्टी पोलिसांनी जप्त केलेल्या होत्या त्याच्यामध्ये असलेला डेटा याच्या संदर्भात माहिती जी आहे ती घेण्यात आलेली। त्याचबरोबर अशोक खरात यांच्या संभाषणाचे सीडीआरचे रिपोर्ट देखील पोलिसांनी मागवलेले होते आणि नीरज जाधवच्या संदर्भातले प्रश्न देखील एसआयटी पथकाकडून विचारण्यात आलेले। त्यामुळे एवढ्या 7 तासाच्या कालावधीमध्ये असे असंख्य प्रश्न जे आहेत ते एसआयटी पथकाने अशोक खरात यांना विचारण्यात आले आणि यानंतर त्यांच्याकडनं एक सविस्तर असा जबाब लिहून घेण्यात आलेला आहे आणि हा जबाबात अशोक खरात यांनी कुठल्या गोष्टींची पूर्तता केली आहे आणि काय काय सत्य उघडलंय। खरं तर हा रिपोर्ट समोर आल्यानंतर सत्य बाहेर येईल। मात्र आज दिवसभरामध्ये अशोक खरातची झाडून चौकशी जी आहे ती एसआयटी पथकाने घेतल्याचं निदर्शनास येत आहे। महेश, याआधी जसं आपण सांगितलं होतं की या ज्या पीडित महिला, या पीडित महिलांपैकी अनेक महिला या शिक्षित आहेत, अनेक राजकीय घराण्याशी संबंधित असलेल्या महिलांचं देखील नाव समोर येण्याची शक्यता होती। त्या संदर्भात काही अशोक खरात या चौकशीमध्ये सांगितलंय का? अगदी खरं आहे। खरं बघितलं गेलं तर अशोक खरात हे लाईमलाईट मध्ये जगणारे होते आणि त्यांच्याकडे येणारा वर्ग हा उच्चभ्रू वर्ग होता। यामध्ये अनेक बडे राजकीय नेते असतील, याचबरोबर व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, सेलिब्रिटी असतील, असे विविध लोक जे आहेत ते अशोक खरातकडे येत होते आणि या माध्यमातून त्यांच्या त्या संदर्भातली जी चौकशी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। अशोक खरातने जी संपत्ती मिळवलेली आहे जवळपास आता अधिकृतरित्या जर बघितलं तर 500 कोटींच्या वर त्यांची ही संपत्ती आहे। अनेक ठिकाणी त्यांचे जागा, जमिनी, प्लॉट्स आहे। शिर्डी सारख्या मोक्याच्या ठिकाणी त्यांची 4 एकर जागा आहे। अशा विविध ठिकाणी त्यांची जी आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे। तर अनेक सरकारी अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी जे आहे ते भागीदारीमध्ये जे आहे ते जमिनी खरेदी केलेल्या आहेत। त्यामुळं एसआयटीच्या पथकाने त्या दृष्टीने देखील त्यांना प्रश्न विचारलेले आहे आणि यांच्यासोबत मालमत्तेमध्ये कसे तुम्ही भागीदार बनले याची देखील चौकशी जी आहे ती एसआयटी पथकाने केलेली। त्याच्यामुळे अशोक खरात यांनी जो जबाब लिहून दिला यामध्ये कोणाकोणाचे नाव आले हे येणारा काळ जरी ठरवणार असला तरी आता मात्र त्यांच्या चौकशीतून अनेक सत्य बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चित। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचं निधन झाल्याची माहिती आहे। मंत्री आशिष शेलार यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केरकर तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।